तर बातमी सांगलीतून सांगलीच्या तासगावातील संस्थानाच्या गणपतीचा 245वा रथोत्सव पार पडणार आहे। पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे। गुलाल, खोबरं आणि पेढ्याची उधळण करून हा रथोत्सव पार पडेल। भाविकांकडून हा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत नेला जातो आणि रथोत्सव साजरा होतो। आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील। कर्नाटकामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या तासगावातील रथोत्सवाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। याची जय्यत तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहावयास मिळते। तासगावमध्ये हा रथोत्सवाचा यावर्षी 245वा वर्ष आहे आणि 245वा रथोत्सव यावर्षी पार पडतोय। तासगावचे तत्कालीन संस्थानिक व मराठा साम्राज्याचे तत्कालीन सेनापती श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे गणेश भक्त होते आणि त्यांनीच 1779 मध्ये या रथोत्सवाची सुरुवात केली आहे। तत्कालीन संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांना दुष्टांत झाल्यानंतर त्यांनी तासगावमध्ये गणेश मंदिर बांधण्याचं काम हाती घेतलं होतं। सन 1771 साली हेमाडपंथी मंदिर बांधण्यास सुरुवात करण्यात आली। ते 1779 साली पूर्ण झाले। त्यानंतर सन 1779 मध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्थी या दिवशी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती। श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना त्यांनी तासगावमध्ये सुरू केली। 1779 पासून हा रथोत्सव अविरतपणे सुरू आहे। यंदाचे हे 245 वर्ष आहे। रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात अशी गणेश भक्तांची भावना आहे। म्हणूनच भाविक या रथावर मोठ्या भक्तिभावाने पेढे, नारळ, गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करीत असतात। हा रथ दरखोंडाच्या साहाय्याने ओढला जातो। या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते। गणपती मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या विश्वेश्वरी या मंदिरापर्यंत रथ ओढला जातो। त्यानंतर हा रथ दोरीच्या साहाय्याने ओढत पुन्हा संस्थानच्या गणपती मंदिरापर्यंत आणला जातो आणि या मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात। प्रत्येक वर्षी या रथोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात। यावर्षी देखील पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकातील अनेक भाविक या रथोत्सवासाठी आलेले आहेत। 245वा हा रथोत्सव पार पडतोय। आपण जर पाहिलं तर रथाची पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे आणि काही वेळामध्ये हा रथ येथून सुरू होईल, मार्गास होईल। दुपारी 1 वाजता हा प्रत्येक वर्षी येथून रथ निघतो आणि इथून विश्वेश्वर या मंदिरापर्यंत हा रथ जाईल। तिथून पुन्हा हा रथ याच संस्थानिक मंदिरापर्यंत आणला जाईल आणि त्यानंतर या रथोत्सवाची सांगता केली जाते। प्रत्येक वर्षी 1.5 दिवसाचा गणेशोत्सव तासगावमधील संस्थानाकडून साजरा केला जातो। यावर्षी या रथोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आल्याचं पाहावयास मिळते। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।